या ठिकाणीच थांबूया. नववा श्लोक आहे आता. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. आता ते जो पुढे प्रगत झालेला अशा साधकाचं वर्णन ते करतायत की तो जीवात्मा जो आहे तो कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो. सर्वसामान्य माणसाचा घेतो आणि प्रगत झालेल्या माणसाचाही घेतच असतो. म्हणजे तोही माणूस दैनंदिन जीवनात सगळी कामं करत असतो, पण तो त्यातनं अलिप्त असतो. हा महत्वाचा भाग आहे. पहिल्या श्लोकात तेवढं सांगितलंय की तो जीवात्मा या सगळ्याच्या माध्यमातून विषयांचा उपभोग घेतो. म्हणजे डोळ्याचा विषय पाहणे म्हणून पाहतो, कानाचा विषय ऐकणे म्हणून ऐकतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो, अशा अर्थाने सांगितलेलं आहे. आणि 10व्या श्लोकात म्हटलंय उत्क्रामंतम सितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. ते म्हटले की शरीर सोडून जाताना किंवा शरीरात असताना दोन्ही अवस्थेत किंवा विषयाचा भोग घेताना, म्हणजे सगळ्या सामान्य गोष्टी असताना. आणि हे तिन्ही गुणांनी युक्त असतो, कारण प्रकृती त्रिगुणात्मक आहे, सगळं मनुष्य जीवन त्रिगुणात्मक आहे. त्या तिन्ही गुणांनी युक्त असताना असा जो आत्मस्वरूप आहे जीवात्मा, सगळ्या शरीराशी जोडला गेलेला आहे, त्याला अज्ञानी लोक ओळखत नाहीत. नाही, तो सर्वसामान्य लोकांमध्ये वावरता इथपर्यंत कळतं, पण तो भगवंताचा अंश आहे हे त्यांना कळत नाही. म्हणून म्हटलं अज्ञानी लोक त्याला ओळखत नाही, खऱ्या अर्थाने ओळखत नाही. त्याला असं वाटतं की हे शरीराशी जोडला गेलेला आहे त्यामुळे तो तसाच येतो. पण ज्यांची ज्ञानरूप दृष्टी आहे, म्हणजे आत्मा परमात्मा असं आध्यात्मिक ज्ञान ज्यांना पूर्णांशाने झालेलं आहे, म्हणजे ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी त्याला नक्की ओळखतात की तो अलिप्त आहे, निर्विकार आहे, तो काही करत नाहीये. शरीराच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होत आहेत, पण तो अलिप्त आहे त्याच्यातनं. हे ज्ञानी लोकांना कळतं, अज्ञानी लोकांना कळत नाही. अज्ञानी लोकांना असं वाटतं की तोच सगळं करतोय, सगळं जीवन तोच जगतोय, सगळे उपभोग तोच घेतोय, असं अज्ञानी लोकांना वाटतं. असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. त्यामुळे ज्ञानरूप दृष्टी मिळाल्यानंतर सगळं याच्या पलीकडे जातं विचाराची दिशा सगळी, की त्यांना आत्मस्वरूप काय ते कळतं की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. तो काही करणार नाही, प्रकृती करते शरीराच्या माध्यमातून, आत्मतत्व नाही काही करत. ही त्याची निर्विकारता लक्षात येणं हे महत्वाचं आहे. आणि ज्ञानरूप झाल्यानंतरच ही गोष्ट लक्षात येऊ शकते, हेच भगवंत या ठिकाणी म्हणतात. ठीक आहे, आपण 11वा श्लोक आहे आता. यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतंतोप्यकृतात्मानो नैनं पश्यन्य चेतसा. आता या ठिकाणी भगवंत म्हणतायत की योगी जन असा शब्द वापरला. म्हणजे खरं म्हणजे परमतत्वाला जाणून घेऊन, म्हणजे परमतत्वाचे जाणण्याच पूर्णपणे आणि त्याची प्राप्ती करण्याकरता प्रयत्नशील जे साधक आहेत, त्यांच्या अर्थाने भगवंतांनी योगी जन शब्द वापरलाय. नुसता योगी नाही, योगी जनच वापरलाय. म्हणजे असे साधना करणारे जे आहेत ते असे सगळे, हे योगीजन काय करतात तर त्याच्या हृदयात असलेल्या आत्म्याला तत्वतः प्रयत्नाने जाणतात. तत्वतः म्हणजे अनुभवनं जाणतात की मी आत्मा आहे आणि आत्मा हा परमतत्वाचा अंश आहे, म्हणून मी त्या परमात्म्याचाच एक अंश आहे, हे त्यांना जाणलेलं आहे त्यांना. आणि म्हणूनच त्या दिशेने त्यांची प्रगती चाललेली आहे. तेव्हा हे जाणलं त्याने आणि मग परमात्मा प्राप्ती करता त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, साधना चाललेली आहे, हे ते जाणतात. पण त्याच्या उलट आहे की ज्यांनी आपल्या अंतःकरण शुद्ध केलं नाही, मग त्याने हे सगळं समजून घेतलंच नाही ज्ञान काही, ते अज्ञानी लोक आहेत. त्यांना परमतत्वाची जाणीव नाही. वाटतं मी म्हणजे शरीरच, मी म्हणजे आत्मा आहे ते विसरतात, ते लक्षात येत नाही त्यांच्या. आणि त्यामुळे ते खूप प्रयत्न करून सुद्धा आत्मतत्वाला जाणू शकत नाही, कारण त्यांना मूळ ज्ञानच नसतं. अध्यात्म ज्ञान असलं पाहिजे तर आत्मतत्वाला जाणता येईल, ते ज्ञानच नसतं. त्यामुळे आत्मतत्वाला किती प्रयत्न केला तरी त्या आत्मतत्वाला जाणू शकत नाहीत. मग फक्त ज्ञानी जे आहेत ते आपल्या आत्म्याच्या माध्यमातून आत्म्याला जाणतात, असा तो संदर्भ या ठिकाणी. आणि त्यामुळे ते यशस्वी होतात, कारण आत्मतत्व हे स्वसंवेद्य आहे, आपणच आपलं जाणण्यासारखं आहे, दुसऱ्या कोणी जाणण्यासारखं नाही.
नंतर पुढे 12व्या श्लोकात पुढे आणखीन वर्णन करतायत भगवंत. म्हणजे आपल्या परमतत्वाच्या तेजाचा महिमा सांगतात पुढच्या याच्यात, की जे परमतत्व आहे ते कसं आहे. यदादित्यगतम तेजो जगत भासे तेखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नम तत्तेजो विद्धी मामकम. या ठिकाणी भगवंत म्हणतात की सूर्यामध्ये जे तेज आहे की सूर्य सगळ्या जगाला प्रकाशित करतो, त्याच्याकडे एवढं प्रचंड तेज आहे. तसंच ते चंद्रामध्ये पण आहे. चंद्र सुद्धा प्रकाशित करतो, रात्री चंद्र प्रकाशित करतो, दिवसा सूर्य प्रकाशित करतो. तसंच ते तेज अग्नीमध्ये पण आहे. मग हे जे सगळं तेज आहे सगळ्या याच्यातलं, हे सगळं तेज माझंच तेज असं तू समज, असं भगवंत म्हणतात. समज म्हणजे काय, ते आहेच. कारण सूर्याला तेज देणारा भगवंतच आहे, चंद्राला तेज देणारा भगवंतच आहे, आणि अग्नीमध्ये असलेलं तेज देणारा भगवंतच आहे. त्यामुळे सगळं तेजरूप जे आहे सगळं मीच आहे, भगवंतच आहे असं तू समज, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. आणि सांगता सांगता वर्णन करतात की मी सगळ्याचं तेजरूप म्हणजे मीच आहे. ज्योतिषामय ज्योतिषामय पिता ज्योतिष असं म्हटलंय. ज्योतिषाची ज्योतींची पण ज्योती अशा अर्थाने म्हटलंय. म्हणून सगळ्या गोष्टीतली शक्ती जी आहे मुख्यतः तेज ही शक्ती ही भगवंत स्वरूप आहे, भगवंताचीच आहे, हे लक्षात घे असं भगवंत या ठिकाणी तुला सांगतात.